टीपीसी संघाचे फलंदाज, विनंती असेल की लवकरात लवकर आपले 2 फलंदाज सलामीचे मैदानात पाठवायचे आहेत. सलामीचे फलंदाज कृपया टीपीसी संघाच्या एका खेळाडूने इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आपला एक खेळाडू इकडे पाठवायचा आहे. आणि शिव शीतल फाउंडेशनच्या एका खेळाडूला विनंती असेल की त्याने इकडे येऊन कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसायचंय. पुढील सामना लवकरच सुरू होतोय. तेली प्रीमियर लीग श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज चषक पर्व चौथे. 3 पर्व यशस्वीरित्या पार करून चौथ्या पर्वात पदार्पण. आजचा हा बॉलर भूषण सुरुवात करतील पहिल्या षटकाची. स्ट्राईकला असतील. या सामन्याचे पंच म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत अशफाक बागवान सर आणि इम्रान बागवान सर, दोघेही अनुभवी असे पंच. काय झालं? सामन्यामध्ये थोडा अपव्यय. द्वारकाई स्पोर्ट्स क्लबचं हे सुंदर आणि हिरवगार असं मैदान जिथे आयोजन केलेलं आहे तेली प्रीमियर लीग पर्व चौथेचं. कृपया लवकरात लवकर आपला जो चेंडू आहे तो सिलेक्ट करून द्यायचा आहे. स्ट्राईकला असतील. टीपीसी संघाचा एक खेळाडू इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. टीपीसी संघाच्या एका खेळाडूला विनंती असेल की त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. तन्मय पुरुषोत्तम चौधरी आपला एक खेळाडू इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. षटकाची सुरुवात करतील भूषण. सलामीचे दोघेही फलंदाज. पहिला चेंडू या सामन्याचा. फिरून मारण्याचा होता प्रयत्न. बॅटची कडे घेऊन गेलाय थर्ड मॅन कडे. 1 रन यशस्वीरित्या पूर्ण केलाय. टीपीसी संघाचा एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. टीपीसी मोहित भाऊ चौधरी आपला एक खेळाडू इकडे पाठवायचा आहे. पुढील चेंडू भूषण याचा. हलक्या हाताने स्लोअर वन हा चेंडू होता ज्याला सहजरित्या खेळून काढलाय आणि 1 रन मिळालाय. शिव शीतल फाउंडेशन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पुढील चेंडू भूषण याचा. ब्लॉक टाकलेला होता हा चेंडू. सरळ पायाला लेग बायचा इशारा अंपायर यांचा. तीन चेंडू झालेले आहेत टीपीसी संघाचे. नॉन स्ट्राईकला आहेत ओजस. पुढील चेंडू भूषण यांचा. सुंदर होता हा चेंडू. टीपीसी संघाचा जो एक खेळाडू आहे निलेश, त्याने या आधीच्या एका सामन्यांमध्ये कॅफे कल्चर या संघाविरुद्ध एक अर्धशतकीय खेळी केली होती. सुंदर हा चेंडू डीप विकेटकडे. बघूया काय जातोय. चौकार. अंपायर यांचा निर्णय चौकार. डीजे.
पुढील चेंडू भूषण याचा. सुंदर असा फटका चैतन्य आपल्या नवीन षटकाच्या सुरुवातीला. डीजे धांडे यांना विनंती असेल की दुपारची वेळ आहे, दुपारची वेळ आहे. काही खेळाडू हे वामकुक्षी घेत असतील. सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण अंपायर यांचा नो बॉलचा इशारा. कदाचित ओव्हर स्टेपचा हा नो बॉल दिलेला आहे अंपायर यांनी. डीजे धांडे यांना विनंती असेल की त्यांनी थोडा वेळ गाणे बंद ठेवावेत. दुपारची वेळ आहे, काही खेळाडू हे वामकुक्षी घेत असतील मैदानाच्या आजूबाजू. सुंदर असा समोरच्या दिशेला मारलेला फटका आणि देऊन जाईल 1 रन. या फ्री हिटवर जो फायदा घ्यायचा असतो षटकार किंवा चौकाराच्या स्वरूपात, तो घेता आलेला नाहीये फलंदाजाला. फलंदाज ओजस. पुढील चेंडू चैतन्य याचा. सुंदर हा चेंडू, बीट झालेत बॅट्समन. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू. चला, धन्यवाद योगेश, धन्यवाद दया सर, की ज्यांनी काही वेळ आपल्या या कॉमेंट्रीचे सूत्र सांभाळले. त्यामुळे मी त्यांचा खूप खूप मनापासून आभारी. यावेळेस मात्र शॉट फसलेला दिसतोय आणि चेंडूच्या खाली जवळपास 7 ते 8 खेळाडू आले. 11 खेळाडू असताना चेंडूच्या खाली 7 किंवा 8 खेळाडू दिसले. झेल मात्र कोणाच्याही जवळ आलेला नाही. तर ही कमाल आहे या खेळाची. स्वीप करण्याचा प्रयत्न होता यावेळेस मात्र चांगल्या लाईन आणि लेंथवर टाकलेला चेंडू, परंतु जो गोलंदाजाने जो चेंडू फेकला होता तो स्टंपापासून खूप दूर होता. अशा चेंडूला मात्र आपण ऑफ साईडला खेळायला पाहिजे. निर्णय होता ऑन साईडला खेळण्याचा, त्यामुळे हा डॉट बॉल असणार एवढं मात्र निश्चित. यावेळेस मात्र आपण ज्या प्रकारे कॉमेंट्रीमध्ये अॅनालाइज केलं की ऑफ साईडला टाकलेला चेंडू हा मात्र त्यांना ऑफ साईडला खेळावा लागेल, त्या प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते कनेक्शन मात्र झालं नाही. हरकत नाही, अजूनही येथून बरेच षटके यायची बाकी पहिल्या इनिंगच्या समाप्तीसाठी. तर 2 षटकांची समाप्ती, 14 धावा होताना आपल्याला दिसत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा, बिनगडी बाद.
गोलंदाज भूषण असेल तर हात वर करा. भाऊ अधिकनंद भाऊनंद नवीन गोलंदाज. संधी विग्रह करा असा प्रश्न असायचा आपल्याला शाळेमध्ये. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल, अतिरिक्त 2 धावा. षटकाची मात्र अजूनपर्यंत सुरुवात झाली नाहीये. अतिरिक्त 2 धावा येऊन गेल्या आहेत भाऊ नंद यांच्या रूपामध्ये. 2 धावा, 2 नाव एकत्र करून असं मात्र एकमेव असं त्यांनी नाव ठेवलंय स्वतःच, भाऊनंद. यावेळेस मात्र चांगला फटका खेळलाय. स्वीपच्या दिशेने हा फटका खेळलाय आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला मात्र हा चौकार येतोय. या चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दाखवली, कारण आतापर्यंत आपण बघितलं ऑफसाइड ऑफ द स्टंपचा चेंडू टाकत होते, ज्याला पंच वाईड बॉल करार देत होते. आणि त्यानंतर मात्र इथे लेग स्टंपवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, त्याला मात्र फक्त दिशा दाखवून चौकार वसूल केलाय. कॅचचा कॉल, कॅच पूर्ण केला आहे. अतिशय उत्कृष्टरित्या वेल जज आणि योग्य अशी पोझिशन बनवून मात्र कॅच पकडण्यात आलाय. निलेश केवलकर बॅट्समन आहेत का? हातवर करा. निलेश बॅट्समन आहेत का नवीन? ओके ओके, थँक्यू. फुलटॉस बॉल, त्याला फक्त दिशा दाखवून मात्र चौकार वसूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढा फारसा मात्र काही यशस्वी नाही. चेंडू गेला सरळ फिल्डर यांच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. धाव मिळेल फक्त 1. तर उत्कृष्ट अशी आपली ही स्पर्धा चालू आहे. श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज चषक तेली प्रीमियर लीग पर्व 4 2026. हलक्या हाताने चेंडू फेकला होता. बीट होताना आपल्याला मात्र इथे नवीन फलंदाज दिसले. निलेश नॉन स्ट्राईकच्या एंडला मात्र वाट बघतायत फलंदाजीची. यावेळेस देखील दिशा दाखवलेली दिसते. स्वीप शॉट खेळला होता. क्षेत्ररक्षक तैनात आणि 1 धाव मिळेल. एका धावेसोबत निलेश पुन्हा एकदा इथे स्ट्राईकला. स्लाइस केला होता या चेंडूला. 1 रन काढण्याचा प्रयत्न होता.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा, एक गडी बाद. श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज चषक तेली प्रीमियर लीग पर्व 4 2026. आणि आपल्या या स्पर्धेमध्ये आपण बघत आहोत आपल्या या संपूर्ण स्पर्धेला बॉल स्पॉन्सर केले आहेत ते म्हणजे वक्रतुंड मोबाईल, दुकान नंबर 250 सी विंग महावीर पावभाजी जवळ, गोलानी मार्केट जळगाव. प्रोप्रायटर मयूरभाऊ चौधरी. यानंतर आपल्या या स्पर्धेला आणखी स्पॉन्सर लाभले ते म्हणजे विजयदीप ज्वेलर्स जळगावकर यांच्या 3 शाखा आहेत, जळगाव, चाळीसगाव, सावदा. तिन्ही शाखांना आपण अवश्य भेट द्या. आणि आपण बघतोय त्यांनी देखील आपल्या या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज चषकासाठी आपले पुढचे स्पॉन्सर आहेत प्रथमेश वॉटर टेक्नॉलॉजी, डॉक्टर एक्वामाई, इम्पोर्टर मॅन्युफॅक्चर ट्रेडर्स, शॉप नंबर 263 ए विंग, ग्राउंड फ्लोअर, न्यू बीजे मार्केट जळगाव. कैलास चौधरी असतील प्रथमेश वॉटरचे प्रोप्रायटर, त्यांच्याकडून देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यानंतर आपल्या तेली प्रीमियर लीगचे आधारस्तंभापैकी एक मातोश्री कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, श्री स्वप्नील अवधूत चौधरी, श्रद्धा सबुरी बोन सेटिंग हॉल, अस्थि संधानालय, डॉक्टर अवधूत एन चौधरी हाडवैद्य, डॉक्टर निलेश अवधूत चौधरी फिजिओथेरपी, यांच्याकडून देखील आपल्या या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. या दरम्यान आपण बघतोय डॉट बॉल पुन्हा एकदा. आपल्या या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक श्री मनोज भाऊ चौधरी, जळगाव शहराचे नवनिर्वाचित उपमहापौर, महानगरपालिका जळगाव शहर, शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते मनोज भाऊ चौधरी. आता मात्र शिवसेना पक्षामध्ये मात्र त्यांनी स्वतःचं एक स्थान निर्माण केलंय. वयाच्या 21व्या वर्षापासून नगरसेवक चा हा प्रवास त्यांनी जो सुरू केला होता तो आता पोहोचलेला आहे उपमहापौर या पदापर्यंत. तर असा हा एका साधारण कार्यकर्त्यापासून उपमहापौर पदाचा पर्यंतचा हा जो प्रवास होता, काल त्यांनी आपल्याला नक्कीच काल काही शब्दांमध्ये आपल्याला व्यक्त केला, त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि सांगितलं की जो सच्चा कार्यकर्ता असतो, सच्चा खेळाडू असतो, तो मात्र कधीही त्याला आपण झाकून ठेवू शकत नाही. आपण त्याला कितीही झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तो मात्र उजळून बाहेर निघतो. तर असे आपले हे श्री मनोज भाऊ चौधरी जे आपल्या या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत, त्यांचं मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचसोबत आपल्या या स्पर्धेला लाभलेले अख्खोळ टप्प्याचा चेंडू, त्या दरम्यान आपण बघतोय पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल, अतिरिक्त धाव जोडते. आपल्या स्पर्धेला सहप्रायोजक लाभलेले आहेत माननीय श्री विजय भाऊ चौधरी, प्रदेश महामंत्री भाजपा महाराष्ट्र, प्रदेशाध्यक्ष प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य. तर असे आपले सहप्रायोजक माननीय श्री विजय भाऊ चौधरी यांचा देखील खूप खूप मनापासून आभारी असू. आणि यानंतर असतील आपल्या या स्पर्धेला लाभलेले सर्व संघ मालक,
पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता, परंतु स्टंपापासून भरपूर दूर. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. आपला संघ जो आपल्याला मैदानात खेळताना दिसतोय शिव शीतल फाउंडेशन संघ, या संघाचे संघमालक पैलवान शिवाजी भाऊ रामदास पाटील. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू पकडतोय, कॅच घेतोय. कॅच कोणी पकडलाय कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये अपडेट करायची. हॉटेल अतिथी संघ श्री विजय मधुकर चौधरी, श्री संतोष सोनू चौधरी. एनटेम रायडर संघाचे संघमालक दीपक चौधरी, नितीन चौधरी. नितीन चौधरी आपल्या विघ्नहर्ता प्रोव्हिजनचे प्रोप्रायटर. यानंतर असेल TPC तन्मय पुरुषोत्तम चौधरी संघाचे मालक असतील श्री पुरुषोत्तम आबा चौधरी. हॉटेल स्टार पॅलेस संघ जो की आपल्याला आता मैदानात खेळताना दिसतोय, या संघाचे संघमालक श्री नंदूभाऊ चौधरी, श्री विनोद भाऊ चौधरी. त्या दरम्यान आपण सामन्यात बघतोय फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू होतोय तोपर्यंत मात्र चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत मात्र एक रन नक्कीच पूर्ण होईल. आपल्याला लाभलेला संघ कॅफे कल्चर श्री हितेश भाऊ चौधरी यांच्याकडून प्रत्येक सामन्याच्या सामनावीराला तसेच प्रत्येक सामन्यात अर्धशतक करणाऱ्या आणि 3 विकेट्स पटकावणाऱ्या खेळाडूला मिळणार आहे कॅफे कल्चर या रेस्टॉरंटचं 10% डिस्काउंट कुपन. तर आपण नक्कीच कॅफे कल्चर मध्ये जाऊन आपल्या परिवारासोबत त्या कुपन्सचा आनंद घेऊ शकतात आणि कॅफे कल्चरला देखील आपली सेवा करण्याचा आपण नक्कीच चान्स दिला पाहिजे. आपल्या तेली समाजातला हा युवा उद्योजक हितेश भाऊ चौधरी यांना देखील आपल्या सर्व समाज बांधवांकडून खूप खूप शुभेच्छा असतील त्यांच्या या व्यवसायासाठी. यानंतर पुढचा संघ असेल नंदिनी ट्रेडिंग कंपनी श्री रामचंद्र शेठ चौधरी आणि सौ निर्मलाताई चौधरी यांच्या मालकीचा संघ नंदिनी ट्रेडिंग कंपनी. त्या दरम्यान आपण बघतोय खेळाडूंमध्ये मात्र ताळमेळचा थोडाफार हे दिसतोय. रनआउट करण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्या एंडला फलंदाज स्ट्राईक वर पोहोचून गेलेले होते त्याच एंडला थ्रो झाला आणि कदाचित त्यामुळेच ही रनआउटची विकेट मात्र इथे आलेली नसेल. यानंतर पुढचे संघ मालक श्री क्रिएशन श्री पंकज भाऊ चौधरी, श्री राहुल भाऊ चौधरी. आणि आपण बघितलं श्री पंकज भाऊ चौधरी, श्री राहुल भाऊ चौधरी. आपले श्री राहुल भाऊ चौधरी 5 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा. तर राहुल भाऊ चौधरींना आपण बघितलं जेव्हा मात्र सामन्यांच्या षटकांबाबत चर्चा करायची होती आपल्या सर्व खेळाडूंमध्ये, सर्वच म्हणजे संघातील नाही तर आपल्या पूर्ण तेली प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंचा ते विचार करत होते की आपण जर क्रिकेटची एक स्पर्धा राबवतोय तर त्या स्पर्धेमध्ये सर्व जे खेळाडू खेळतायत सर्वांना बरोबरीचा चान्स मिळायला पाहिजे, अशी त्यांची ही जी मनापासून जी भावना होती त्या भावनेचा आम्ही खूप आदर करतो आणि तेली समाजच्या सर्व युवकांकडून त्यांचं खूप खूप मनापासून आभार मानतो. यानंतर हलक्या हाताने चेंडू मात्र फेकला होता, पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. माफ करा, हा नो बॉल असेल, म्हणजेच पुढचा चेंडू असणार फ्रेट. फ्रेटचा फायदा घेण्यासाठी तयार असतील फलंदाज. पुढचा आपला संघ आहे भारत प्रिंटर्स श्री भरत हिरालाल चौधरी, श्री चंदन रंगनाथ वालजाडे यांच्या मालकीचा असेल हा संघ. यावेळेस मात्र फटका ओव्हर द कव्हर खेळलाय, गॅप मध्ये चेंडू जातोय. 4 रन मात्र इथे येतील. फ्रेटच्या चेंडूचा चांगला फायदा घेताना दिसले आपल्याला. मोहित चौधरी
अतिशय चांगली फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. आणि हे जे मोहित चौधरी हा जो खेळाडू आहे हा देखील भारत प्रिंटर संघाकडून स्टार पॅलेस या संघात दाखल झालेला आहे. 3 वर्षांपासून हा खेळाडू भारत प्रिंटर संघासोबत होता आणि आपण अनेक संघात बघतोय भारत प्रिंटरचे खेळाडू खेळताना दिसत आहेत. भारत प्रिंटर आणि हॉटेल अतिथी हे 2 संघ मात्र तेली प्रीमियर लीग मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या 2 संघांसारखे आहेत. या दोन्ही संघांमध्ये दमदार खेळाडूंचा भरणा होता. त्या दमदार खेळाडूंना मात्र यावर्षी ऑक्शनच्या मदतीने विभागण्यात आलेलं आहे. अख्खो टप्प्याचा चेंडू होता. त्याला सीमारेषेकडे पाठवलंय. क्षेत्ररक्षक जातोय फक्त मात्र आणि मात्र चेंडू उचलण्यासाठी चौकाराचा इशारा. षटकाची देखील समाप्ती होते पंचांकडून. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा होताना दिसत आहेत व त्याचसोबत आमचे सहकारी योगेश इथे मात्र पुन्हा परतलेले आहेत. मी पुढील सूत्र त्यांना सुपवतो. धन्यवाद. धन्यवाद सूर्यदादा. चैतन्य पुढील षटक घेऊन येत आहे. सामना करतील मोहित. टीपीसी संघाचा जो खेळ होता ज्याने अर्धशतकीय खेळी केली होती मागच्या सामन्यामध्ये तो लवकरच बाद झाला. सुंदर असा फटका समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाचं सुंदर असं फिल्डिंग. 1 रन देऊन जाईल. चैतन्य गोलंदाजीवर. 7वं षटक प्रगतीवर. शिवशीतल फाउंडेशन विरुद्ध तन्मय पुरुषोत्तम चौधरी टीपीसी हा संघ मैदानात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज घेऊन मागच्याच दिशेने. 1 रन घेण्यात फलंदाज यशस्वी. पुन्हा एकदा आले स्ट्राईकवर मोहित चौधरी. या आधीचे जेवढे सीझन होते ते मोहित भारत प्रिंटर्स या संघाकडून खेळत होते पण यावेळेस त्यांनी संघ बदलला आहे आणि आता एका नव्या संघाकडून नव्या जोशाने ते मैदानात उतरलेत. पुढील चेंडू चैतन्य याचा. सामना करतील मोहित. मिड विकेटच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू देऊन जाईल 1 धाव. आपल्या जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्याचे नगरसेवक निलेश भाऊ चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. सर्व तेली प्रीमियर लीगच्या कमिटीतर्फे मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. तसेच नगरसेवक भागवत आप्पा चौधरी हेही मैदानात आलेले आहेत आपल्या या प्रतियोगितेला भेट देण्यासाठी. निलेश भाऊ चौधरी यांच्या ज्या मातोश्री होत्या त्या नुकत्याच नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे धरणगाव नगरपालिकेमध्ये.
त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि त्याचबरोबर बघितलेला आहे आपण एक षटकार उत्तुंग असा. सर्व तेली प्रीमियर लीग कमिटीतर्फे त्यांचं खूप खूप स्वागत. डीजे तर माननीय निलेश भाऊ चौधरी यांचा सत्कार करण्यासाठी मी राहुल चौधरी यांना विनंती करतो. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मात्र इथं सत्कार करायचा आहे. माननीय भाऊ चौधरी यांचा सत्कार करण्यासाठी चौधरी यांना विनंती करतोय. पुष्पगुच्छ देऊन त्यांना मात्र त्यांचा सत्कार करायचा आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. भागवत चौधरी म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आप्पा यांचं सत्कार करण्यासाठी मी मंगेश भाऊ यांना विनंती करेल. मंगेश भाऊ कृपया आपणास विनंती असेल आपण पुष्पगुच्छ देऊन आपल्या आप्पांचा मात्र इथं सत्कार करायचा आहे. यानंतर जितू भाऊ चौधरी यांचा सत्कार करण्यासाठी मी विशाल भाऊ यांना विनंती करेल. जितू भाऊ धनगर यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करेल की कृपया विशाल भाऊ यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन मात्र त्यांचा सन्मान करायचा आहे. थँक्यू डीजे. व मी माननीय निलेश भाऊ यांना विनंती करेल आमच्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी आपण 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं ही नम्र विनंती. अजय भाऊ आपणास विनंती असेल कृपया कॅमेराचा एक सेटअप स्टेजवर घ्यायचा आहे. श्री संताजी जगन्नाथ महाराज तेली प्रीमियर लीग पर्व 4 2026 या पर्वासाठी या प्रीमियर लीगसाठी जे जळगाव जिल्ह्यातून तेली समाजाचे जेवढे खेळाडू आले त्यांना मी माझ्या वतीने धरणगाव शहराच्या वतीने शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व जिंकू असं नाही, काही जिंकता काही हारता, पण जिंकण्यापेक्षा हारणाऱ्यामध्ये पुढे भविष्यात हारल्यानंतर अजून जिद्द त्याच्यामध्ये निर्माण होते. हारून खसून न जाता आपण अजून प्रयत्न करून याच्या पुढे कसं मोठी जीत आपण हासिल करू शकतो असे प्रयत्न सर्व खेळाडूंनी करावं. जे जिंकले त्यांनाही शुभेच्छा, ज्या हारतील त्यांना येणाऱ्या भविष्याच्या काळासाठी शुभेच्छा देतो. थांबतो. जय जय संताजी.
सर्वांना परिचित असेल की नुकताच नगराध्यक्षाच्या थैनीमध्ये जे अहिराणी भाषेत एकदम जोरदार भाषण पूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर पसरलं होतं. हे आपल्या निलेश भाऊंच्या मातोश्री आहेत. आई साहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा, तसेच निलेश भाऊंनाही पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा. जय संताजी, जय श्रीराम. व आपणास सांगताना आनंद होईल, ज्या आपल्या या तेली समाजाच्या नगराध्यक्षा झाल्या आहेत. नीलाबाई सुरेश चौधरी, अतिशय टक्कर लोक त्यांच्या वार्डामध्ये प्रचार सभा घेण्यासाठी आलेले होते. त्यांच्या सर्वांच्या प्रचाराला झुगारून मात्र तिथे विजयी झाल्या होत्या. त्यामुळे सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तर माणूस प्रतिष्ठेने नाही तर कामाने ओळखला जातो, हे त्यांच्या कर्तृत्वातनं मात्र सिद्ध झालेलं आहे. तर असं आपलं हे तेली समाजाचं मात्र आपल्या प्रतिनिधित्व करतात, याचा आपल्या या सर्व तेली समाज बांधवांना, खेळाडूंना, प्रेक्षकांना खरंच खूप खूप अभिमान वाटतो. असंच आपल्या समाजातले प्रतिनिधित्व यापुढे देखील मात्र समाजाची मान अशीच उंचवतील अशी आपण आशा करतो. धन्यवाद. हॅलो हॅलो नगराध्यक्ष म्हणून, लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून आमच्या मामीश्री श्री मामी झालेला आहे. ज्यांना खुर्ची त्यांनी घालली, त्यांची खुर्ची काढून ते नगराध्यक्ष झालेले आहे. अशा मामींना खूप खूप शुभेच्छा. दिनेश भाऊंना पण खूप खूप शुभेच्छा. तर असा आपला हा तेली समाज अतिशय सुंदर असं अशा या व्यक्तिमत्वांनी भरलेला आहे. जळगाव शहरात आपण आता तेली समाजाची जी झलक बघितली ती मनोज भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून बघितली, परंतु जळगाव शहराच्या व्यतिरिक्त इतर आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये, आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मात्र चांगलं नेटवर्क जमवलंय तेली समाजाने. श्री क्रिएशन वर्सेस इंटीम रायडर, दोन्ही संघांचे कॅप्टन कृपया टॉस का बॉस या मंचावर येतील. श्री क्रिएशन वर्सेस इंटीम रायडर्स, दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असेल कृपया आपण लवकरात लवकर टॉस का बॉस या मंचावर उपस्थित व्हायचंय.
यू मिस, आय हिट, OUT आउट. बाहेर जावं लागणार आहे. बाद होतील फलंदाज आणि बाद होणाऱ्या फलंदाजासोबतच नवीन फलंदाजाची मैदानात एंट्री होईल. श्री क्रिएशन वर्सेस इन टीम रायडर्स. दोन्ही संघाचे कॅप्टन्स मात्र इथे आपल्याला समोर टॉस का बॉस या मंचावर आपल्याला उपस्थित दिसत आहेत. कॅमेरा कॅमेरा फोकस. इन टीम रायडर कडून गोपाल आले आहेत आणि श्री क्रिएशन संघाकडून पंकज दादा आलेले आहेत आणि टॉस होईल या सामन्याचा. थांबा एक मिनिट. इन टीम रायडर गोपाल टॉस जिंकलेले आहेत. इन टीम रायडर संघाचे कॅप्टन गोपाल यांनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
बॅट्समन मैदानात यायचंय लवकरात लवकर. हॅलो, चला बॅट्समन मैदानात येतील. स्ट्राईकला असतील मनोज, नॉन स्ट्राईक घेतील पवन आणि गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील मोहित मोहित चौधरी. प्रत्येक सामन्यात आपण बघतोय पहिल्या षटकाची मात्र जबाबदारी सांभाळतोय. चेंडूला मात्र इथे पंचांचा पहिल्या चेंडूवर मात्र इशारा येतोय 4 रन. चौकाराने इथे मात्र सकारात्मक सुरुवात केली आहे आणि सकारात्मक सुरुवातीची नक्कीच गरज असते प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक व्यक्तीला. आयुष्यात आपण जर सकारात्मकरित्या पुढे जाण्याचं ठरवलं तर नक्कीच तो व्यक्ती खूपच प्रगती करतो. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळला होता, कट करण्याचा प्रयत्न होता, गॅप मधून चेंडू पाठवण्याचा पुन्हा एकदा मनसुबा होता सीमारेषेकडे, परंतु यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपण बघतोय. मोहित चौधरी यांनी देखील चांगली लेन टाकली. यावेळेस ओव्हर द कव्हर चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक मात्र अतिशय वेगाने पाठलाग करत होता. रनिंग रेस चालू होती चेंडू आणि फिल्डर मधली. या रेस मध्ये मात्र सध्या तरी फिल्डर यांचा विजय झालेला दिसतोय. चेंडू चांगल्यारीत्या अडवलेला आहे. यावेळेस मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. पुढचा चेंडू असणार फ्री हिट. मोहित यांना मात्र रणनीतीमध्ये नक्कीच बदल करावा लागेल. फ्री हिटच्या चेंडूवर मात्र काय रणनीती असेल हे बघण्यासारखं असेल. फ्री हिटचा चेंडू, परंतु त्यावर मात्र फायदा काही घेऊ शकले नाही. चांगली लाईन लेंथ, पुलर लेंथचा बॉल होता, त्याला मात्र समोरच्या दिशेला भिरकवण्याचा प्रयत्न होता.
परंतु इन आउटसाइड एज बॅटेचा चेंडू गेला सरळ यष्टीरक्षकांच्या हाती. मोहित तयार असतील पुन्हा एकदा. पहिल्या षटकाची समाप्ती होताना दिसते. 8 धावा. एक षटकाची समाप्ती 8 धावा. दुसरं षटक येईल स्टार पॅलेस संघाकडून. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहेत इम्रान बागवान सर. त्यांच्या सोबतीला असतील अशफाक बागवान सर. तर बागवान कंपनी पंचगिरीत चांगली हेच माहिर दिसते. यावेळेस मात्र कॅच टिपण्यात आलेला आहे. कॅच भावेश विकास चौधरी यांनी घेतली असेल तर हात वर करा. भावेश गिरीश चौधरी, साधा भावेश चौधरी. नवीन फलंदाज भूषण आहेत का? हात वर करा. असतील तर ठीक आहे. भूषण आहे, हात वर केलाय. आशिष आशिष मागच्या सामन्यात मात्र अतिशय गुच्छामध्ये विकेट मिळाला होता त्यांना. या सामन्यात देखील संघाला अपेक्षा असेल तशाच कामगिरीची. मागच्या सामन्यात आपण बघितलं आशिष यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली होती. 3 विकेट मिळवल्या होत्या आपल्या संघासाठी महत्वपूर्ण. या सामन्यात देखील संघाला त्यांच्याकडून तशाच अपेक्षा असतील आणि त्याची सुरुवात देखील इथं केलेली आहे. 2 चेंडू मात्र आतापर्यंत फेकले. अतिशय चांगली अशी गोलंदाजी. ऑर्गनायझर कमिटीमधील एक महत्वपूर्ण सदस्य देखील आहेत आशिष. हलक्या हाताने चेंडू फेकला होता. अतिशय आगळा वेगळा असा हा शॉट होता. खेळण्याची पद्धत वेगळी, चेंडू जाण्याची दिशा कुठे मात्र वेगळी आणि हा तर मात्र अशातला प्रकार झाला. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. 14 धावांवर संघ पोहोचताना दिसतोय. एक गडी बाद झालेला आहे. 49 चेंडूत 81 धावांची आवश्यकता असेल. जस्ट टॅप केला, सिंगल काढला, हलक्या हाताने खेळला होता हा फटका.
मोहित यांचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करून दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र दिसत होता. नवीन गोलंदाज असतील निलेश खेवलकर. निलेश खेवलकर नवीन गोलंदाज. नाही, गोलंदाजामध्ये पुन्हा एकदा बदली झालेली दिसते. दीपक अशोक चौधरी नवीन गोलंदाज. पवन चौधरी असतील स्ट्राईकला. 9 स्ट्राईक सांभाळतील भूषण. जस्ट टॅप केला, पुन्हा एकदा सिंगल घेतलाय अतिशय वेगाने. अतिशय जोरदार आणि वेगाच्या गतीने मात्र स्टंपावर थ्रो मारण्याचा प्रयत्न होता दीपक यांचा. यावेळेस मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशा दाखवतायत आपल्याला इम्रान भगवान सर. वाईडचा इशारा येतोय, अतिरिक्त धाव जोडते. फुलटॉस बॉल काउस कॉर्नरच्या वरून जातोय हा फटका 6 रनांसाठी. षटकार मात्र इथं येतोय. दीपक चौधरी लाईन आणि लेंथ मध्ये नक्कीच बदल करतील. पुन्हा एकदा हलक्या हाताने फटका खेळला. डॉट बॉल असेल. यावेळेस मात्र लाईन लेंथ मध्ये कमबॅक केलं दीपक यांनी. या आधीचा चेंडू आपण बघितला होता, वेगाच्या गतीने फुलटॉस फेकला होता, त्याला तेवढ्याच वेगाने मात्र बाहेर पोहोचवला होता. चला, यावेळेस मात्र फटका फसलेला दिसतोय. निलेश अतिशय उत्कृष्ट असा झेल पकडण्यात आलेला आहे. अतिशय आपल्या बॉडीचं वेट अतिशय योग्यरित्या सांभाळलं आणि मात्र बाहेर जावं लागेल फलंदाजाला. म्युझिक. लाल परी ही लाल परी. लाल परीचा विषय आठवला म्हणजे आपल्याला आपल्या एसटी महामंडळची बस आठवते. आउट आहे क्लिअर आउट आहे. अतिशय योग्यरित्या योग्य पद्धतीने बाउंड्री पासून 5 सेंटीमीटर दूर पाय ठेवून मात्र अतिशय योग्यरित्या कॅच पकडला होता. चला, स्टार पॅलेस आपली स्टार रणनीती लावून पुन्हा एकदा फिल्डिंग सेट करायची. तर टीपीसी संघ मात्र फिल्डिंगला पुन्हा एकदा लागलेला दिसतोय. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातला. 24 धावा झालेल्या आहेत 2 गडी बाद. नवीन बॅट्समनचं नाव पोचवून द्यायचंय कॉमेंट्री बॉक्स पर्यंत. यशराज फिल्म्स अतिशय प्रसिद्ध आहेत. आज मात्र बॅटिंग प्रसिद्ध करतात का ते बघण्यासारखं असेल. पहिला चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय षटकाची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा 2 गडी बाद.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा 2 गडी बाद. फटका फिरवला होता, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, आणि क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड नाही तर क्षेत्ररक्षकाने मात्र आळस केलेला दिसतोय. संघातल्या सर्व खेळाडूंनी खूपच पस्तावा केला या गोष्टीचा. दीपक मात्र धाराशायी झालेले आहेत. अतिशय त्यांना असं वाटत होतं की या चेंडूपर्यंत कदाचित मी पोचलो असतो तर नक्कीच हा झेल पूर्ण केला असता, पण हरकत नाही दीपक. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, म्हणूनच सामन्यांमध्ये जय आणि पराजय हे 2 शब्द आहेत. जर सगळ्याच बाजू चांगल्या असत्या तर नक्कीच आपला विजय आणि विजयच झाला असता. तर मागचा जो झेल सुटला तसे झेल मात्र टिपण्यात आपल्याला यश मिळवावं लागेल, कारण आपलं नाव आहे TPC आणि आपण बघत आहोत TPL, तेली प्रीमियर लीग. सिंगल धावेसोबत 1 रन येतोय धाव स्वरूपी. 27 धावांवर पोहोचलेला दिसतोय संघ. निलेश मागच्या सामन्याचे हिरो. या सामन्यात मात्र फलंदाजीत चमक नाही दाखवता आली. संधी असेल गोलंदाजीमधून आपल्या सामन्याला योग्य असं मात्र योगदान द्यायची. यावेळेस मात्र ऑफ साइडला जाऊन आज चांगला फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात. फायदा मात्र तेवढा काही होणार नाही. सिंगल धाव मात्र जरूर मिळेल. 28 धावांवर पोहोचतोय संघ आणि TPC संघ. आज आपण सकाळच्या सामन्यात बघितलं कॅफे कल्चर या संघाला मात्र पराभवात लोढवलं होतं आणि असा तसा तो पराभव नव्हता, चांगलाच जिवारी लागणारा पराभव होता. यावेळेस मात्र जेल सुटलेला नाही. यावेळेस जेल पूर्ण करतायत. जेल पूर्ण झालेला आहे, बाद होतील. पंचांचा इशारा देखील येतोय. षटकाची समाप्ती होते. हॅलो. आणि डीजेला मात्र इथं गटांगड्या आलाय, हरकत नाही. कॅच मोहित यांनी पकडला होता का? बावेश यांनी हा कॅच पकडला होता. धन्यवाद. बावेश चौधरी यांनी हा कॅच पूर्ण केला होता आणि त्यांच्या या कॅच पूर्ण केल्यामुळे संघात मात्र अतिशय खेडीमेडीचं वातावरण, आनंदाचं वातावरण. श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज चषक तेली प्रीमियर लीग पर्व 4 2026 मध्ये आपण पोहोचत आहोत. नवीन फलंदाजाचं नाव पोचवायचंय. नवीन फलंदाजाच्या रूपात पंकज मात्र इथे मैदानात आलेले आहेत. अतिशय वेगाने लगावली होती पहिली धाव. असं वाटत होतं की पोलीस भरतीसाठी मात्र 100 मीटरची रन मारतायत. आणि येत्या काळात जळगाव शहरात पोलीस भरती देखील राबणार आहे. त्याची मात्र पोलीस कवायत क्रीडा मैदानावर जय्यत तयारी देखील सुरू आहे. तर
नवीन फलंदाज पंकज सिंगल घेऊन मात्र नॉन स्ट्राईकच्या एंडला येतील. फुटबॉल सामन्यात ज्या प्रकारचे आपण स्टड बघतो तशा प्रकारचे शूज इथं आपल्या सोबत घालून आलेले आहेत. पुन्हा एकदा वेगाने धाव घेतलीये. सिंगल. दुसरी धाव घेण्याचं दाखवून मात्र क्षेत्ररक्षकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न निर्माण करत आहेत. तर चांगली रणनीती असेल ही, कारण चला फटका मात्र चांगला खेळलेला दिसतोय. मोहित यांच्याकडे मात्र जेल येतोय. कॅच पूर्ण केलेला आहे मोहित चौधरी यांनी आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. षटकार मिळवण्याचा प्रयत्न होता, परंतु जेल देऊन मात्र इथं परतलेले आहेत. समस्त तेली समाज बांधव आणि सर्व खेळाडू इथं मात्र या स्पर्धेला खेळण्यासाठी आपल्यासोबत सर्व उपस्थित असतात आणि आपल्या सर्व समाज बांधवांसोबत परिचय, विचारांचे आदान प्रदान यासाठी मात्र ही स्पर्धा खेळवली जाते. तीस धावा, 4 गडी बाद, 33 चेंडूत 65 धावांची असेल आवश्यकता. नवीन बॅट्समन चैतन्य यांनी देखील चैतन्य आणि पंकज यांनी सोबतच शूज विकत घेतले असं वाटत आहे. केला शृंगार आज घातलाय असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. इथं मात्र आपल्याला गुलाबी साडी नाही तर गुलाबी टी शर्ट दिसत आहेत. खेळाडूंची जर्सी टीपीसी संघाची. गुलाबी संघ आणि आपल्या संघांचे फ्लेक्स देखील आपल्याला गुलाबी दिसत आहेत, परंतु हे ग्राउंड मात्र अतिशय हिरवगार आहे आणि हिरवगार असं हे आजूबाजूला असं वातावरण, नयनरम्य वातावरण, सुखदायक असं हे वातावरण, आपल्याला मनाला मात्र आनंद देईल असं हे वातावरण. सन्मान दिलाय चेंडूला. डॉट बॉल. द्वारकाई स्पोर्ट्स क्लब नवीनच असं हे मैदान शहराच्या अतिशय अगदी जवळ. सर्व खेळाडूंना तेली प्रीमियर लीगच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा 5 गडी बाद. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा 5 गडी बाद.
तीस धावांवर 5 विकेट. मोहित पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण. आपल्या स्पेलचं शेवटचं षटक असेल मोहित यांचं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन द स्टंप अशी ही गोलंदाजी. त्या दरम्यान आपण बघतोय सिंगल धाव आलेली आहे. 31 धावांवर पोहोचतोय स्कोअर. बॅट्समन नेम योगेश यांच्या रूपात नवीन फलंदाज इथे मात्र मैदानात आलेला दिसतोय. समोरच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 11 पैकी 4 खेळाडू आपल्याला चेंडूच्या खाली दिसले. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. पस्तीस धावा 6 गडी बाद. विजयासाठी आवश्यक असतील 24 चेंडूत 60 धावा. तर कुठे ना कुठे मात्र टीपीसी संघ चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र इथे सामन्यात मात्र एक पाऊल पुढे टाकताना दिसतोय. सध्या तरी ड्रायव्हिंग सीटवर बसला आहे टीपीसी संघ. शिव शीतल फाउंडेशन संघाला मात्र आता विजयासाठी काय करता येईल याचं मात्र इथे गणित आखावं लागेल. 2 मोठे फटके 3 ते 4 सिंगल प्रत्येक षटकामध्ये आवश्यक आहे. चला मोठा फटका मारण्यासाठी जेव्हा जाणार तेव्हा मात्र देखील इथे कॅच इथे बाद होतील. दीपक चौधरी यांना मात्र इथे विकेट मिळते.
निलेश भाऊ कॅच कोणी घेतला? विचारा ना मग. संकेत यांनी मात्र इथं झेल टिपण्यात आलेला आहे. संकेत यांच्या मार्फत नवीन बॅट्समन असतील नवीन बॅट्समन सचिन येता बरोबर मात्र विकेट आली आहे पहिल्या चेंडूवर. सचिन यांना मात्र वापस जावं लागेल पवेलेच्या दिशेला. नवीन बॅट्समन भाऊनंद. नवीन बॅट्समन भाऊनंद आहे का? हात वर करा. भाऊनंद आहे. ओके ठीक आहे भाऊनंद, थँक्यू. संभाजी महाराजांचा. चला यावेळेस मात्र फटका हवे दिशेला जाताना दिसतोय आणि क्षेत्ररक्षक मात्र आकाशाकडेच बघत राहिले. खाली काय झालं वास्तुस्थिती कळालीच नाही. कॅच करण्याचा कॉल दिला होता परंतु क्षेत्ररक्षकापासून भरपूर दूर. षटकाची समाप्ती होते. पंचांचा इशारा येतोय. 7 षटकांची समाप्ती, 42 धावा, 8 गडी बाद, 18 चेंडू, 53 धावांची आवश्यकता असेल अजूनही. व सामन्यामध्ये पुन्हा एकदा येऊ शकतो का ट्विस्ट, याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. षटकार येतोय. सतरा चेंडूत 46 धावांची आवश्यकता असेल.
तत्पूर्वी आपण बघतोय फलंदाजाने मात्र त्याचं रूप इथं बदललेलं दिसतंय. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. वाजव ना. सामन्यात मात्र इथं नक्कीच ट्विस्ट निर्माण झालेला आहे. मागच्या 5-6 चेंडूंमध्ये मात्र 3 षटकार आलेले आहेत आणि समीकरण अगदी वेगाने बदलताना दिसत आहेत. 16 चेंडूत 40 धावा. चला यावेळेस मात्र फटका बसलेला दिसतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत का? नाही पोहोचत आहे. निलेश आणि मोहित संघातील सर्वात दर्जेदार क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी मात्र, आणि ते दोघी जर तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये म्हणजेच नक्कीच अवघड होतं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निलेश इंटरेस्टेड दिसले, परंतु अचूक असा अंदाज घेतला कारण जाणकार होते. जोरात जर मात्र वेगाने क्षेत्ररक्षणासाठी गेले असते तर वन बाउन्स चौकार देखील होऊ शकला असता, परंतु चेंडू अडवण्यावर भर दाखवला निलेश यांनी. अतिशय चांगला योग्य वेळी योग्य निर्णय घेतलाय. चला पहिल्या 3 चेंडूत मात्र 3 षटकार आपण बघितले, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक केलं. पहिल्या 2 चेंडूत 2 षटकार होते, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. 2 षटकारांच्या मध्ये एक वाईड चेंडू होता. यावेळेस मात्र यष्टीरक्षक यांच्या हाती जेल देऊन परतले निलेश भाऊ. नवीन फलंदाज मनोज भाऊ इथे मात्र मैदानात दिसत आहेत. ऑर्गनायझिंग कमिटीचे महत्वपूर्ण सदस्य. 12 चेंडूत 37 धावांची आवश्यकता असेल. शेवटची विकेट असेल, संधी असेल मात्र निलेश यांच्याकडे शेवटची विकेट घेऊन विजय साजरा करण्याची. त्या दरम्यान आपण मात्र बघतोय षटकार इथे येतोय. भाऊ नंद यांच्या बॅटमधनं हा षटकार येतोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन मात्र तेवढं योग्य नाही. आउटसाइड एक बॉटम एज लागला बॅटेचा आणि
डॉट बॉल असेल हा देखील. त्या दरम्यान आपण बघतोय तुषार चौधरी आणि भरत चौधरी यांच्या माध्यमातून टुडेज प्युअर टेक्नॉलॉजी तुषार कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस AMC यांच्या मार्फत इथे स्टॉल लावण्यात आलेला आहे. त्यांच्या शॉपवरील सर्व प्रोडक्ट्स या स्टॉलमध्ये ठेवण्यात आले आहेत. उदाहरणार्थ CCTV कॅमेराज, सिक्युरिटी सिस्टम्स, त्यानंतर नोट मोजण्याची मशीन, प्रिंटर्स, कम्प्युटर्स, PC, रिफर्बिश्ड लॅपटॉप्स, तर अशा अनेक ॲसेसरीज इथं उपलब्ध आहे. आपण आपल्या व्यवसायासाठी दैनंदिन कामासाठी कुठल्याही गॅजेटची आपल्याला जर इन्क्वायरी करायची असेल, आपण त्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आपण त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. आणि शॉप नंबर 25 ग्राउंड फ्लोअर नाथ प्लाझा MG रोड जळगाव येथे त्यांचं ऑफिस देखील आहे. तिथे देखील तुम्ही व्हिजिट करू शकतात. तर अवश्य भेट द्या आपल्या या स्टॉलला. धन्यवाद. मनोज भाऊ यांच्या बॅटमधून आलेला होता हा तडकदार, भडकदार, मसालेदार, धमाकेदार, दर्जेदार चौकार. सहा चेंडूत 26 धावांची आवश्यकता असेल. यानंतर 6 चेंडूत 26 धावांची आवश्यकता. गोलंदाज कोण येतील नक्कीच सर्वांचं लक्ष असेल, कारण मनोज यांनी देखील दाखवलंय त्यांना देखील फलंदाजी करता येते आणि चांगलीच करता येते. चौकार ज्या पद्धतीनं वसूल केला होता त्या पद्धतीनं सामना अजूनही नक्कीच जिवंत असेल. नवीन गोलंदाज आपल्या स्पेलचं शेवटचं षटक असेल, सोबतच या इनिंगचं देखील शेवटचं षटक असेल. गोलंदाज आशिष. यावेळेस मात्र फटका जातोय. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि षटकारासोबतच समीकरण होते 5 चेंडूत 20 धावा. 5 चेंडूत 20 धावांची आवश्यकता असताना मात्र इथे समीकरण अतिशय रंगतदार दिसत आहेत. भाऊनंद आपल्या वेगळ्या अंदाजात दिसत आहे. आशिष यांच्या पहिल्या चेंडूवर मात्र षटकार लगावून दिलाय. भाऊ 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 भाऊला होतोय आनंद, कारण येतोय वाईड बॉल, अतिरिक्त धाव येते आणि समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 5 चेंडूत 19 धावा. 5 चेंडूत 19 धावांची आवश्यकता असताना नॉन स्ट्राईकच्या एंडला मात्र आपल्याला मनोज भाऊ दिसत आहेत. नक्कीच चांगलं मार्गदर्शन देखील लाभेल भाऊनंद यांना. आणि असल्या प्रेशर सिच्युएशन मध्ये एवढा अनुभवी व्यक्ती जर आपल्या सोबत असेल नक्कीच आपल्याला त्याची मदत होईल. आशिषचा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता भाऊनंद याचा, परंतु प्ले अँड मिस झालाय. डॉट बॉल असेल. कुठे ना कुठे हा डॉट बॉल मात्र शिवशीतल फाउंडेशन या संघावर नक्कीच दबाव टाकेल. 4 चेंडूत 19 धावांची आवश्यकता. आशिष पुन्हा येतील
आपला तिसरा चेंडू घेऊन. हलक्या हाताने फुलटॉस चेंडू फेकला होता, त्याला ताकदीने मात्र टायमिंग नाही झालं, जमलं नाही टायमिंग. आणि बॅटेचा आपण बघितला बॉटम एज लागलाय. चेंडू जातो यष्टीरक्षकांकडे. यष्टीरक्षकांनी मात्र कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. समीकरण असेल 3 चेंडूत 19 धावा. या चेंडूवर मात्र षटकार आवश्यक असेल. 3 चेंडूत जर 3 षटकार लगावले तर हा सामना जाईल सुपर ओव्हरच्या दिशेने. चला, पहिला षटकार मात्र इकडे कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला येतोय. समीकरण असणार आहे 2 चेंडूत 13 धावा. तर 2 चेंडूत 13 धावांची आवश्यकता असताना मात्र षटकार इथं जबरदस्त आलेला आहे भाऊनंद यांच्या बॅटमधून. भाऊनंद स्वतः पोहोचलेले आहेत 40 धावांवर. 2 चेंडूत 13 धावांची आवश्यकता. 2 षटकार जर इथे येतील तर हा सामना टाय होईल. सुपर ओव्हर कडे जाईल हा सामना. भाऊनंद यांनी मात्र इथं आघात केलेला आहे. टीपीसी संघाला मात्र आता विचार करावा लागेल. नक्कीच एक चर्चा सत्र देखील आपल्याला आता दिसेल. षटकार मात्र भाऊनंद यांच्या बॅटमधून आलेला आहे. अतिशय जबरदस्त धमाकेदार अशी इनिंग भाऊनंद खेळताना आपल्याला दिसत आहेत. वैयक्तिक 46 धावांवर पोहोचतायत भाऊनंद. म्युझिक. चला, मागच्या 59 चेंडूत आपण काय केलं हे सर्व आता सोडून द्यायचंय. एका चेंडूत आता काय होईल हे मात्र आता सामन्याचा निकाल ठरवणार आहे. 1 चेंडूत 7 धावा. भाऊनंद असतील स्ट्राईकला. बॉल असेल आशिष यांच्या हातात. षटकार लगावला तर सामना होईल टाय. चला, शेवटचा चेंडू मात्र डॉट बॉल आणि या डॉट बॉल सोबत मॅचची होईल समाप्ती. भाऊनंद यांनी मात्र जबरदस्त इनिंग खेळून कुठे ना कुठे टीपीसी संघाला मात्र विचार करायला भाग पाडलं होतं. अतिशय जबरदस्त इनिंग भाऊनंद कडून. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे भाऊनंद याच्या या इनिंग साठी. चला, पुढच्या सामन्याचा टॉस झालेला आहे. मी विनंती करेल